नमस्कार मित्रांनो, प्रथमतः सगळ्यांना सॉरी बोलतो कारण प्रचंड लाऊड म्युझिक बाहेर वाजतंय आणि त्याचा आवाज तुम्हाला नक्कीच येत असेल. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीच्या अगदी समोरच एक मोठं मैदान आहे आणि तिथे एक महोत्सव सुरू आहे आणि तिथे प्रचंड जोरात गाणी वाजतात. ही सगळी रूम पॅक केली परंतु आवाज येतोच आहे. तर थोडंसं तुम्ही समजून घ्या अशी मी आशा बाळगतो आणि आजच्या द राखी सावंत शोला सुरुवात करतो. मित्रांनो, खरंच पुन्हा एकदा राखी सावंतने दाखवून दिलंय की हा राखी सावंत द राखी सावंत शो आहे. कारण ज्या पद्धतीने राखी सावंत हा शो चालवते ना, म्हणजे कमाल. आज सदस्य नॉमिनेट झालेत आणि पुन्हा एकदा राखी सावंतने त्यांच्यासाठी, म्हणजे मी कितीही वाईट झाले तरी चालेल पण तुम्ही दिसा, माझा वापर करा आणि तुम्ही दिसा. म्हणजे हॅट्स ऑफ यार राखी, कुठल्या मातीने तू बनलीस, इस मिट्टी की तू बनी है राखी. राखी सावंतला आहे ना बिग बॉसची ट्रॉफी देऊन टाकावी. कारण काय काय करते ती राखी यार शो साठी. पाणी अंगावरती झेलते, स्वतःचे केस कापून घेते, पाण्यात काय पडते, किती लोकांचे बोल ऐकून घेते. म्हणजे राखी खरंच राखी आहे. पण आज राखीने सरळ सांगितलं की मला बिग बॉसची ट्रॉफी नको. जर मी जिंकले तर मला परत बिग बॉस मध्ये येता येणार आहे. आणि काय योगायोग बघा, तिकडे पहिल्यांदाच विशाल कोटियान हा राखीच्या विरुद्ध बोलताना दिसला की राखी हे सगळं शो साठी करते, राखी फक्त काड्या लावते म्हणून ती बिग बॉसची ट्रॉफी जिंकत नाही. मित्रांनो, तिकडे हे सगळं विशाल बोलतो आणि इकडे या बाजूला राखी त्या छोटूला सांगताना दिसते की मला बिग बॉसची ट्रॉफी जिंकायची नाहीये. मी जर ट्रॉफी जिंकली तर मी परत बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे काय टायमिंग जबरदस्त. पण विशालने बरोबर ओळखलं की हे जे काही सगळं राखी करते ना, हा तिचा ड्रामा आहे, हे सगळं दिसण्यासाठी करते. परंतु विशाल सकट इतर लोकांना देखील माहिती नव्हतं की राखी जे काही रेवा किंवा संकेत बरोबर जे काही भांडण करते हे सगळं दिसण्यासाठी, म्हणजे ते लोक दिसण्यासाठी सगळं हे राखी करते. हे विशालला आणि इतर सदस्यांना माहिती नाही. पण विशालला एवढं माहिती आहे की हे सगळं राखी ड्रामा दिसण्यासाठी, एंटरटेनमेंटसाठी, फुटेजसाठी हे सगळं करते. आज ज्या पद्धतीने संकेतला आणि रेवाला राखीने सांगितलं की बाई तुम्ही काहीतरी करा, माझा वापर करा, मला काही तुम्ही करा, शिव्या घाला, बोला, मला लाता मारा, काही करा, पण तुम्ही काहीतरी करा. तुम्ही नॉमिनेट आहात, तुम्हाला दिसायचं आहे. पण आज बऱ्यापैकी या दोघांनी प्रयत्न केला. म्हणजे रेवा करू की नको, करू की नको, रेवाकडे तेवढे गट्स नव्हते. पण रेवा तुम्ही बघा, इकडे राखी नडते रेवासाठी, त्या संकेत बरोबर नडते, बाकी इतर कोणती संस्कृती यांच्या बरोबर नडते. संस्कृतीला तर याच्यामधलं काहीच माहित नाही की राखी हे सगळं का करते. पण रेवा तिकडे विशाल बरोबर जाऊन गुलुगुलू गप्पा मारते. अरे तुझ्यासाठी राखी ते सगळं करते आणि तू इकडे गुलुगुलू गप्पा मारते. मित्रांनो, यार खरंच राखी यार कमाल. संकेतच्या बायकोचा छान मुद्दा उचलला राखीने आणि तू चिटर आहेस आणि त्यावरनं जे काही रान पेटवलं राखीने आणि संकेतने पण खूप छान साथ दिली. संकेतने जसा आपला खानदेश किंग सचिन कुमावतने ज्या पद्धतीने पराक्रम केला होता पाणी टाकून, तसाच पराक्रम आज संकेतने केलाय. आणि त्यानंतर संकेत भाऊ एकदम शांत बसलेले की आता माझी नक्की भाऊ वाजवणार भाऊच्या धक्क्यावरती. म्हणजे हा जो काही टाइमपास आहे, दिसण्यासाठी जे काही केलंय ते सगळं भाऊ भाऊच्या धक्क्यावरती काढणार. त्यामुळे संकेत एकदम शांत होता. मित्रांनो, मजा आली पण हे सगळं पाहून. महत्वाचा मुद्दा डिस्कस करूया, तो म्हणजे नॉमिनेशनचा. आणि याच्यामध्ये अनुश्री आणि संस्कृतीचं जे काही वाजलं त्याच्यामध्ये कोण योग्य कोण अयोग्य याच्यावरती बोलूया. तर आपण नॉमिनेशन थोडंसं डिस्कस करूया. कालच्या नॉमिनेशन मध्ये इथे प्राजक्ता आणि सागर या दोघांमध्ये नॉमिनेशन पार पडलं आणि प्राजक्ता कुठेतरी नॉमिनेट करणार सागरला, तोपर्यंत सागरने वाजवलं. आणि नंतर रेवा आणि राखी या दोन संचालकांनी प्राजक्ताला चांगलंच वाजवलं. प्राजक्ता ती एकच गोष्ट धरून बसली, यार मी नॉमिनेट झाले, मला ते पत्र वाचायला मिळालं नाही. खर तर पत्र वाचायला मिळालं नाही याच्याबद्दल मला असं वाटत नाही की प्राजक्ताला तेवढं दुःख झालं असेल. प्राजक्ताला ते नॉमिनेट झाल्याचं दुःख प्रचंड झालं. काल पण
कालच्या एपिसोडमध्ये सुद्धा तिने ते दुःख सतत सांगितलं आणि आज सुद्धा तेच दुःख ती कवटाळून बसली होती. राकेशाला प्राजक्ताला भेटायला, बाई असं काही नाही ग, माझा असा काही हेतू पण नव्हता आणि आय स्वेअर तू नॉमिनेट व्हावी असं मला आज अजिबात वाटत नव्हतं. आणि त्या सागरचं मी असंच नाव घेतलं की त्याच्या मुलीचं ते पत्र होतं ना, म्हणून मी असंच नाव घेतलं. नॉमिनेशनच्या इथे देखील आरबी प्राजक्ताला समजावत होता. नॉमिनेशन संपल्यानंतर ज्या पद्धतीने प्राजक्ता फुगून बसलेली की काय घडलं माझ्याकडनं, जे काय ओक्साबोक्सा रडत होती, त्यावेळी देखील आरबी गेला आणि सॉरी यार असं काही नव्हतं तिथे सांगताना दिसत होता तो. हे सगळं बघून मग सागर बोलतो की प्राजक्ता बस आता, हे जे काही नॉमिनेशन पुराण आहे ते बस. आणि विशेष करून ज्या पद्धतीने तू आरबीशी सतत बोलते ना, तर हे खूप चुकीचं दिसतंय, हे खूप वेळा होतंय, त्यामुळे तू स्वतःला सावर. प्राजक्ता बोलते असं जास्त दिसतंय, मग काय करू, थांबू का? सागर बोलतो थांबव आता तू, हे फार झालं. आता तो प्राजक्ताने त्यानंतर विषय तो थांबवला. तर आता दुसरं जे नॉमिनेशन आहे ते तन्वी आणि प्रभू यांच्यामध्ये आहे. तन्वी आणि प्रभू हे दोघेही त्याबद्दलच्या इथे जातात आणि बिग बॉस सांगतात की प्रभूला त्याच्या आईचं पत्र आलंय, तर तन्वीला त्याच्या आजीचं पत्र आलंय. प्रभू आईचं पत्र आलं असं सांगितल्यानंतर प्रचंड रडा लागला. त्यानंतर तन्वी ही देखील आजीच्या पत्राचं ऐकून खूपच भावुक होते आणि बिग बॉस सांगतात की जा बाबांनो, तुम्ही पत्र घेऊन या आणि तिथे उभे राहा, तुम्हाला आता वेळ देतो आम्ही, तुम्ही डिस्कस करा. यावरती तन्वी असं बोलताना दिसते की मला अशी लोक भरपूर सांगतात की ही खूप स्ट्रॉंग आहे, मी आहे स्ट्रॉंग, परंतु जेव्हा नात्याची गोष्ट येते तेव्हा मी खूप वीक होते. प्रभू इथे सांगताना दिसतो की मला नॉमिनेशनची भीती नाही, परंतु मला आईचं पत्र वाचायचं आहे. तन्वी सांगताना दिसते की मलाही नॉमिनेशनची भीती नाही, परंतु आजीचं पत्र माझ्यासाठी खूप खास आहे, माझ्यासाठी आजी खूप खास आहे. प्रभू इथे सांगताना दिसतो की खरंच मला माझ्या आईचं पत्र वाचायचं आहे. तन्वी सांगते की नक्की तुला वाचायचं आहे? प्रभू बोलतो हो, नक्की मला वाचायचं आहे. काही गोष्टीचं प्रॉमिस तन्वी प्रभूकडनं घेते. तन्वी सांगते चल बाळा तू वाजव, तुझी आहे ती माझी आहे, चल वाजव. प्रभू सांगतो खरंच वाजवू? अरे वाजव ना. प्रभू सांगतो खरंच वाजवू, खरंच वाजवू. वाजू वाजू करत खाली गेला रडत रडत. बिचारा फार इमोशनल झाला, पण त्याच्या मनात असं होत असेल की यार मला संधी मिळाली, वाजवू का पटकन. थोडीशी डावटकी करतो, मजा करतो. प्रभूला मोठ्या मनाने तन्वीने संधी दिली की बाळा वाजव बिंदास, सेफ होतो. तर प्रभू इथे वाजवतो, सेफ होतो आणि तन्वीचं पत्र तो पाडतो. त्यानंतर साहजिकच प्रभूला वाचायला लिहायला जास्त येत नाही, मग शेवटी प्रभूचं जे पत्र आहे ते तन्वी वाचते. त्यानंतर विशाल आणि संकेत, तर थोडासा इमोशनल ड्रामा या दोघांमध्ये पाहायला मिळाला. विशालसाठी वडिलांचं पत्र आलं होतं, तर संकेतसाठी त्याच्या पत्नीचं पत्र आलं होतं. पत्नीचं पत्र ऐकल्यानंतर राखी आओ आओ आओ, तन्वी बोलते मला माहिती होतं त्याचं लग्न झालंय. राखी तुला माहिती नाही का? मला माहिती होतं. राखी पण मला काहीच माहिती नाही असं म्हणून ज्या पद्धतीने ऍक्टिंग करत होती. विशाल इथे खूपच भावुक झाला आणि तो सांगताना दिसत होता की माझे फक्त बाबाच आहेत, मला आई नाही की कोणीच नाही, प्लीज मला ते पत्र वाचायला दे. विशाल इथे संकेतला सांगताना दिसतोय की तू जे काही सांगशील ते मी मान्य करेन, कॅप्टन्सी नॉमिनेशन काही पण, मला कशाचीही भूक नाही. मी सरळ माझी उमेदवारी कॅप्टन्सी सगळ्यांना देऊ केली, पण मी चावी चोरून कॅप्टन पदाची उमेदवारी घेतो. हे तुला माहिती नसेल तर हे अंडरलाईन करून सांगतो मी चावी चोरतो आणि उमेदवारी घेतो. पण मला असं सांगायचं आहे की मी कुठल्याही पद्धतीची उमेदवारी घेत नाही, मी सगळ्यांना वाटून टाकतो, मी कॅप्टन्सी देखील देऊन टाकतो. मस्तपैकी विशाल हा संकेतला समजवताना दिसत होता. बाकी अनुश्री आणि कोण होतं ते प्राजक्ता देणारे त्याला, संकेत देणारे त्याला, त्याची आई नाही, त्याचे फक्त बाबाच आहेत. बिग बॉस खडसावून त्यांना सांगतात की तुम्ही बोलायची गरज नाही, शांत राहा. त्यानंतर संकेत थोडासा विचार करतो आणि सांगतो की नक्कीच. संकेत सांगतो गेम एकीकडे, हे पत्र तुझ्याकडनं कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मित्रा हे तुझेच पत्र आहे, तुझे वडील हे माझ्या वडिलांसारखे
असं म्हणून संकेत इथे नॉमिनेट होतो आणि विशालला ते पत्र देतो. त्यानंतर विशाल सांगताना दिसतो की यार संकेत, कुठल्या मातीचा बनलायस तू संकेत मित्रा, तुझं मन मोठं आहे मात्र इगो छोटा आहे एवढासा, समजलं. पण बाकीच्या लोकांचं इगो मोठा आहे, मन छोटा आहे. आपल्या कामाला आला तो आपला माणूस. संकेत, मेरे दिल में आ गया तू, असं म्हणून विशाल सांगताना दिसतोय. त्यानंतर संकेतला इथे बिग बॉस सांगतात की संकेत, तू काही गोष्टी मिस केल्यात. त्या मिस काय केल्यात तर 2016 पासून ते 2026 पर्यंत बऱ्याचशा गोष्टी या पत्रामध्ये आहेत. संकेत लागला रडायला. म्हणजे 2000 संकेतची आणि त्याच्या बायकोची पहिली भेट झाली तेव्हापासून ते लग्नापर्यंतच्या बऱ्याचशा गोष्टी त्या पत्रामध्ये होत्या. त्यानंतर संकेतला समजलं की बाबा बरंच काही लिहिलं होतं, परंतु संकेतने इथे मोठापणा दाखवला आणि चल जाऊ दे, चल तुझे वडील माझ्या वडिलांसारखेच आहेत. तर विशाल विनंती करतो बिग बॉसला की हा माझ्या लहान भावासारखा आहे, यानेच पत्र वाचू दे. आणि बिग बॉस देखील होकार दर्शवतात. तर इथे संकेत नॉमिनेट होतो. मागच्या टास्कमध्ये तन्वी नॉमिनेट झाले. त्यानंतर राकेश आणि दीपाली. राकेश साठी आईचं पत्र आले आणि दीपालीसाठी आईचा निरोप घेऊन आलेलं बहिणीचं पत्र होतं. दीपाली इथे सांगते की यार तुझ्यासाठी आई काय आहे हे मला चांगलंच माहित आहे. राकेश सांगतो की बघ, तुझ्यासाठी नॉमिनेशन काय आहे हे मला देखील चांगलंच माहिती आहे. म्हणजे दीपाली नॉमिनेशनला एवढी घाबरते ना, हे आता जग जाहीर झालेलं आहे. पण दीपाली सांगताना दिसते की जाऊ दे, आपल्यासाठी आई महत्वाची आहे. माझी आई आहे पण आई मला समजून घेईल, पण तुझ्या आईला आता आपण महत्व देऊया. तू पत्र वाच. या दोघांची थोडीशी तू नाही, तू वाच. तो सांगतो तू वाच, तो सांगतो तू वाच, ती सांगते तू वाच. अरे वाचा कोणीतरी आणि वाजवा. काय तू मैमय लावली. आणि तुम्ही काय लहान आहेत का? मला एक कळत नाही. ठीक आहे, तुम्ही लांब आहात, हरकत नाही, पण तुम्ही 24 तास टीव्हीवरती आहात. तुमचे घरचे प्रेक्षक सगळे बघतायत. तुम्ही काय लांब थोडी गेलायत की फार कोसावरती 7 समुद्रा पार गेलात ना, काहीच कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही, असं थोडी आहे. तुम्हाला रोज तुमचे घरचे बघतात, तर एवढे इमोशनल हे लोक होतात ना. ठीक आहे, ते होऊ शकतं, आपण ते समजू शकतं. पण हे तर दोघे चांगले मॅच्युअर आहेत. तू मैमय मध्ये दीपाली सांगते की तू वाजव रे बाबा, तू होस आहे, मी होते नॉमिनेट, असं म्हणून राकेश इकडे बजर वाजवतो. आता दीपालीचं जे काही बहिणीने लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यामध्ये आईचा उल्लेख आहे, त्या अगोदर ते फाडण्या अगोदर दीपाली बिग बॉसला विनंती करते की बिग बॉस, मी आजी होणार होते याचा काही उल्लेख आहे का? हे पत्र फाडण्या अगोदर मला तुम्ही काही सांगू शकता का? मी खरंच आजी झाले का? त्यावर बिग बॉस सांगतात की असं काहीतरी त्याच्यामध्ये नक्कीच आहे, मी काही सांगू शकत नाही, पण ही गोष्ट त्याच्यामध्ये नक्कीच मेन्शन आहे. पण आता त्वरित ते पत्र तुम्ही आत्ताच्या आत्ता फाडायचं आहे. तर दीपाली या फेरी अंतर्गत नॉमिनेट होते. त्यानंतर अत्यंत महत्वाची फेरी होती, ती म्हणजे अनुश्री आणि संस्कृती. बघा, अनुश्री गेले 2 दिवस तिच्या घरच्यांना घेऊन खूपच इमोशनल झाली होती आणि ते आपल्याला दाखवलं सुद्धा होतं. जेव्हा अनुश्री आणि संस्कृतीचं नाव घेतलं जातं तेव्हापासून अनुश्री ही ओक्साबोक्शी रडत होती आणि ती संस्कृतीला, म्हणजे जेव्हापासून त्या डाईसवरती त्या बदरच्या इथे ते उभे राहिले तेव्हापासून अनुश्रीचं एकच होतं की मला घेऊ दे, मला आईचं पत्र वाचायचं आहे, माझ्यासाठी आई खूप जवळची आहे, माझे वडील नाही, माझी आई एकटीच आहे, अमुक तमुक बरंच सांगताना दिसत होती. आता अनुश्रीसाठी तिच्या आईचं पत्र आलं होतं, तर संस्कृतीसाठी तिच्या आईचं म्हणजेच मम्मीचं पत्र आलं होतं. अनुश्री विनवणी करताना दिसते की संस्कृती प्लीज प्लीज दे, परंतु संस्कृती देखील अडून राहिलेले की मी नाही देणार, मला माझा गेम खेळायचा आहे. भाऊच्या धक्क्यावरती भाऊने मला भरपूर सुनावलंय, माझा बालिशपणा, माझं काय वाईल्ड कार्ड नाही तर चाइल्ड कार्ड सगळंच काढलं, मला आता माझ्यासाठी खेळायचं आहे. इकडे अनुश्री तिच्या आईला घेऊन रडते, तर संस्कृती मला चांगला गेम खेळायचा यासाठी रडत होती. संस्कृती सांगत असेल की आता ही माझी चांगलीच वाट लावणार, त्यासाठी थोडीशी संस्कृती घाबरली होती. संस्कृती पूर्ण बजरलाच पकडून होती, असं पूर्ण बजर तिने असं टाईट पकडून ठेवला होता. तोपर्यंत अनुश्री करून खाली रडत सुटली.
बिग बॉस सांगतात की चला आता वेळ झाली. जसे बिग बॉस घंटी वाजवतात तोपर्यंत पटकन इकडे संस्कृती बदर दाबून मोकळी होते आणि इकडे अनुश्रीला नॉमिनेट करते. आणि ज्या पद्धतीने अनुश्री नॉमिनेट झाली आणि जो काय बाईने टाहो फोडला, म्हणजे तुझ्या आता आईच दाखवीन तू आता बिग बॉसच्या घरामध्ये कशी राहते, तुला तुझ्या आईकडे कसं पाठवतो आणि काय 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 बापरे, जे तोंडात येईल ते बोलताना दिसत होते. आता महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये अनुश्री बरोबर की संस्कृती बरोबर की कोण बरोबर कोण चूक. मित्रांनो, अनुश्री ही नक्कीच खूपच इमोशनल झाली होती. साहजिकच वडील नाही आहेत, त्यामुळे घरून आपल्याला काय संदेश आला हा साहजिकच तिला वाचायचा होता. त्यामुळे ती तिच्या जागेवरती योग्य होती. आता काही लोक सांगतात की संस्कृतीने जायला हवं होतं, त्या एकच आठवडा तर तिला झालाय. माझं असं मत आहे ना की हा इमोशनलचा गेम नाहीये, हा वैयक्तिक खेळण्याचा गेम आहे. आणि ती ज्या पद्धतीने सांगत होती की भाऊच्या धक्क्यावरती माझा गेम वीक झाला म्हणून मला बोललं गेलं, आणि आता सुद्धा मी जर तिला जर दिलं असतं, ती इमोशनल झाली म्हणून, तर भाऊ मला परत बोलले असते किंवा अजून लोकही बोलले असते की का तुम्ही तुमचा गेम अशा पद्धतीने तुम्ही का दाखवता, असे एकंदरीत संस्कृतीचं मत होतं. तर मला असं वाटतं की बघा, अनुश्री तिच्या जागेवरती योग्य होती. साहजिकच हा टास्क आहे, ती नॉमिनेट देखील होणार होती आणि आईचं पत्र आहे, त्यामुळे या दोन्ही गोष्टी तिच्यासाठी महत्वाच्या होत्या. तसं संस्कृतीचं मत देखील महत्वाचं आहे. जरी मला आता एक आठवडा झाला असला तरी माझा पण इंडिव्हिज्युअल गेम आहे. मला भाऊच्या धक्क्यावरनं खूप ऐकायला मिळालं, त्यामुळे मी आता त्या इमोशनल गोष्टी ठेवणार नाही समोर. मी माझा वैयक्तिक गेम दाखवणार आणि मला ते वाजवायचं आहे, मला गेम खेळायचा आहे. बरोबर आहे तिचं पण मत. मी या सगळ्या इमोशनल गोष्टी का घेऊन बसू, माझा वैयक्तिक गेम आहे, मला खेळायचा आहे. तर संस्कृतीचं मत देखील अगदी योग्य आहे. आणि साहजिकच नॉमिनेशनचा टास्क आहे, जरी पत्र असली तरी नॉमिनेशनचा टास्क आहे. कोण स्वतः नॉमिनेट होईल, तर मला असं वाटतं की संस्कृती तिच्या जागेवरती योग्यच आहे. तर शेवटी या फेरी अंतर्गत अनुश्री ही नॉमिनेट होते. तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्यासाठी भाऊच्या धक्क्यावरती रेवा नॉमिनेट झाले होते आणि 5 फेऱ्या झाल्या. त्या 5 फेऱ्या अंतर्गत इकडे पहिल्या फेरीमध्ये प्राजक्ता, त्यानंतर तन्वी, त्यानंतर संकेत, दीपाली आणि अनुश्री असे एकूण 5 आणि रेवा असे एकूण 6 सदस्य या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. तर मित्रांनो, हे जे काही नॉमिनेट सदस्य आहेत त्याच्यामध्ये प्राजक्ता म्हणजे काय म्हणूया आपण, ओक्साबोक्शी रडताना दिसत होती. आणि प्राजक्ता सांगत होती की मी काय गेम दाखवला, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील. प्राजक्ता, लोक तुझ्याबद्दल काहीच विचार करत नाही. बहुतांश लोक अशीच सांगताना दिसत आहेत की तू कधी घराच्या बाहेर येतेस. म्हणजे ते एवढ्या याच्याने ती सांगत होती ना की लोक काय विचार करत असतील, ह्या मी काय गेम खेळते, हिने काय गेम खेळाय. मी थोडं खरं सांगू का, आणि याच्यावरती राखी सुद्धा भाष्य करताना दिसत होती की प्राजक्ता ही त्या लेटरसाठी नाहीये, तर ती स्वतः नॉमिनेट झाली ना यासाठी रडत होती. आणि मला देखील असंच वाटतं की प्राजक्ता त्या लेटरसाठी नाही तर नॉमिनेशनसाठी रडताना दिसत होती. तर इकडे राखी आणि रेवाला देखील उभं केलं जातं. राखीला त्याच्या भावाचं पत्र येतं, तर रेवा ऑलरेडी नॉमिनेट आहे त्यामुळे तिचं पत्र फाडलं जातं आणि राखीच्या भावाचं म्हणजे राखी सावंतचं पत्र इथे वाचलं जातं. त्यानंतर राखी बिग बॉसला सांगताना दिसते की बिग बॉस मला नॉमिनेट करा आणि कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या सदस्याला सेव्ह करा. बिग बॉस सांगतात की का तुला आम्ही नॉमिनेट करू, त्या लोकांना संधी दिली होती, त्यांनी त्यांच्या संधीचा वापर केला नाही, त्यात माझी काही चूक किंवा तुझी काही चूक, तू तुझं नॉमिनेशन तू तुझा बळी कशाला देते, त्याला संधी दिली. राखी बोलते हो बरोबर आहे, हे बरोबरच आहे, माझं कशा लक्षात आलं नाही. तर राखी राखी आहे. त्यानंतर प्राजक्ता प्रचंड भाऊक झाली आणि राखीची हुज्जत घालताना दिसते की अगं टवळे, तुला कळतं का, मी पहिल्यांदा बजर दाबला ना, माझा तिथे होता ना. राखी सांगते की मला सांगू नको तू, माझं सणकलं ना तर बघ तू, त्या सागरने असा वाजवला होता, तुझा हात होता परंतु सागरने वाजवला. राखी म्हणजे राखी ऐकायला तयारच नाही. आणि कदाचित राखीला देखील माहिती असेल प्राजक्ताने तिथे हात ठेवला होता. प्राजक्ताचा गेम केला राखी आणि रेवाने असं सांगायला हरकत नाही. त्यानंतर अनुश्री आणि संस्कृतीमध्ये जे काही वाजलं ना,
मला असं वाटलं होतं की अनुश्री ज्या पद्धतीने बोलत होती तर संस्कृतीला टार्गेट करेल, परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही. त्यानंतर बिग बॉस सगळ्यांना एकत्र बोलवतात आणि सांगतात की चला नॉमिनेट सदस्य जे आहेत त्यांच्यासाठी डेंजर की किती महत्वाची आहे ते पहिल्यांदा मी एक्सप्लेन करतो, त्याचे नियम काय ते पहिल्यांदा सांगतो. बिग बॉस इथे सांगतात की ही जी काही डेंजर की आहे ती पॉवर की सारखी तुम्हाला चोरता येणार नाही, ती कोणालाही देता येणार नाही, त्याचं नुकसान जे आहे ते कोणालाही ट्रान्सफर करता येणार नाही आणि नुकसान टाळता देखील येणार नाही. परंतु ही जी डेंजर की आहे ना ती तुम्ही सांभाळून ठेवायची आहे, ती हरवायची नाहीये. याचे जे काही इफेक्ट साईड इफेक्ट आहेत ते नंतर तुम्हाला मी सांगेन. पण बिग बॉसने इथे पहिल्यांदा क्लिअर केलं ते बरं झालं की ही चोरू शकत नाहीये, याचे नुकसान दुसऱ्याला देऊ शकत नाहीये, की याचा दुसऱ्याला काही फायदा होणार नाही असं एकंदरीत स्पष्ट त्यांनी केलं, ते बरं केलं. त्यानंतर इकडे संकेत आणि राखीचं थोडंसं बोलणं आपल्याला पाहायला मिळालं. संकेत इकडे सांगताना दिसतो की अगं तुला मी सांगितलेलं होतं माझी बायको आहे ते. राखी बोलते की नाही मला हे माहित नव्हतं, पण संकेतने ही गोष्ट आहे ना लपवून ठेवली होती की माझं लग्न झालंय वगैरे. आता हे आपल्याला सगळं दाखवलं नाही, पण कदाचित त्यांच्यामध्ये ती चर्चा झाली असावी. संकेत सांगतो की प्राजक्ताने कदाचित तुला ही गोष्ट सांगितली होती. राखी बोलते नाही मला असं काही सांगितलं नाही. यावरती आरबी लगेच होतो, अरे काय तू ही गोष्ट लपवून ठेवलीस, आम्हाला सांगितलीच नाही, तू सांगायला पाहिजे होता, असं काय तसं काय. म्हणजे सगळे संकेतला बोलायला लागले की बाबा तू हे आम्हाला का सांगितलं नाहीस, आणि संकेतने पण ही गोष्ट का लपवून ठेवायची असा मोठा प्रश्न पडलेला आहे. मित्रांनो त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये द राखी सावंत शो पाहायला मिळाला आणि तोही स्क्रिप्टेड शो. मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी असा स्क्रिप्टेड शो जो राखी आणि आपला सचिन भाऊने केला होता आणि ज्या पद्धतीने रितेश भाऊ गरम झाले होते, राखीची चांगली काढली होती, सचिन भाऊची देखील चांगलीच काढली होती. सचिन भाऊने जे काही पाणी फेकलं होतं त्याच्यावर देखील चांगलेच बोलले होते आणि आज राखीने तोच प्रयत्न केला की चला हे नॉमिनेट आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करूया. पण मला असं वाटतं की ठीक आहे, राखी हे सगळं दिसण्यासाठी म्हणजे त्या लोकांना दिसवण्यासाठी किंवा त्यांना फ्रंट फुटला ठेवण्यासाठी हे सगळं करते. पण गेल्या वेळचा जो काही पराक्रम होता तो सगळा डोळ्यासमोर होता. भाऊने ज्या पद्धतीने झापलं होतं, तर राखीने पुन्हा ती चूक करायला नको होती की त्यांचा, मला असं वाटतं की त्यांना खेळू दे ना, त्यांचा इंडिव्हिज्युअल गेम आहे, त्यांना परफॉर्म करू दे. आता प्रत्येक आठवड्याला सदस्य नॉमिनेट होणारच आहे, त्यामुळे त्यांना परफॉर्म करू दे असं माझं वैयक्तिक मत आहे. पण याच्यामध्ये बऱ्यापैकी संकेतने नक्कीच प्रयत्न केला. रेवा करू नको रेवाने थोडासा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र मला असं वाटतं अनुश्री आहे, त्या अनुश्रीला मुद्दामून जाणून बुजून राखीने टार्गेट केलं की बाबा तू बोल काहीतरी, मला तू नॉमिनेट आहे, तू खूप तिथे ओक्साबोक्शी रडत होतीस, तर तू सुद्धा काहीतरी माझ्याकडनं फुटेज घे आणि तू बोल मला काहीतरी. ज्या पद्धतीने राखी सांगत होती की तुझ्यासारखी जे लोक आहेत ना, तुझ्यासारखे मुली माझ्याकडे काम करतात, तर हे मुद्दामून राखी टोंट मारत होती की तू बाबा मला काहीतरी बोल. आणि नंतर अनुश्री थोडीशी बोलली, तर हा जो काही सगळा ड्रामा राखीने केला, तर हा साहजिकच फुटेजसाठी दिसण्यासाठी आणि समोरचे सदस्य दिसावेत यासाठी हा सगळा तिने प्लॅन आखला होता. आता हा प्लॅन सध्या तरी बऱ्यापैकी वर्क होताना दिसतोय, वर्क झालेला आहे. परंतु भाऊच्या धक्क्यावरती हा जो काही त्यांचा स्क्रिप्टेड शो आहे ना, तो पुन्हा एकदा तिकडे चांगला चिरफाड होईल असं मला वाटतं. मित्रांनो या सगळ्यामध्ये त्या संकेतने राखीवरती पाणी फेकलं आणि त्यानंतर संकेत एकदम शांत झाला. आता माहिती नाही भाऊ काय करतील, माझा कशा प्रकारे चिरफाड करतील हे मला माहिती आहे, म्हणून संकेत तो शांत झाला. तर मित्रांनो अशा प्रकारे नॉमिनेशन झाल्यानंतर द राखी सावंत शो पाहायला मिळाला. बरा वाटला तो राखी सावंत शो, परंतु मला असं वाटतं की राखीने बस झालं, त्यांना खेळू दे त्यांना काय गेम दाखवायचा तो दाखवू दे, नाही दाखवलं तर ते घराबाहेर जातील. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एवढे प्रयत्न करून देखील ती रेवा जास्त येत नव्हती. मग अशी मी सांगितलं ना, रेवासाठी राखी सगळं ते भांडत होती आणि रेवा इकडे विशाल बरोबर गुलुगुलू त्यांचं सुरू होतं.
अशी ती रेवा आहे. रेवा जास्त काळ बिग बॉसच्या घरामध्ये टिकणार नाही असं एकंदरीत पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, रेवा, प्राजक्ता, तन्वी, संकेत आणि दीपाली आणि अनुश्री असे 6 सदस्य या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की या 6 सदस्यांपैकी तन्वी हे नक्कीच स्ट्रॉंग आहे, दीपाली स्ट्रॉंग आहे, अनुश्री स्ट्रॉंग आहे आणि संकेत, रेवा आणि प्राजक्ता याच्यामध्ये मला असं वाटतं की संकेत नक्कीच स्ट्रॉंग आहे. म्हणजे हे 4 लोक स्ट्रॉंग आहे. बॉटमला असतील त्या म्हणजे रेवा आणि प्राजक्ता. आता या दोघांपैकी कोण जातं घराबाहेर हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? या 4-6 जणांपैकी कोण जावं बिग बॉसच्या घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि यासोबतच अनुश्री आणि संस्कृती यांच्या भांडणामध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करता? माझ्या मते दोन्ही आपल्या जागेवरती बरोबर होत्या. अनुश्री साहजिकच ती वीक झाली होती, घरच्यांची तिला आठवण येत होती आणि तिला आईचं पत्र पाहिजेत होतं आणि त्यामध्ये नॉमिनेशन सुद्धा होतं. तर ती साहजिकच इकडे विनंती करणार. आणि मला असं वाटतं की संस्कृती देखील चुकलेली नाहीये. संस्कृतीला देखील हक्क आहे तिचा गेम दाखवायला. भाऊच्या धक्क्यावरती चांगलीच पडली होती, त्यामुळे ती देखील तिच्या जागेवरती योग्यच आहे असं माझं मत आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.